देवदर्शनाला जाताना भाविकांना रस्त्यात लुटले, देव समजून पाया पडले, पुढे घडले भयंकर. भोळ्या बाबड्या माणसांच्या भावनेचा गैरफायदा घेणारे अनेक भामटे आजूबाजूला वावरत असतात. काही वेळा श्रद्धेचा गैरफायदा घेणारे भोंदूबाबांचे कारनामे उघड होतात, तेव्हा समाज मनाला हादरा बसतो. धुळे जिल्ह्यामध्ये घडलेली घटना तर माणुसकी आणि धार्मिकतेच्या विश्वासाला तडा देणारी ठरलेली आहे. भाविकांच्या एका वाहनाला एका साधूने थांबवले. त्याला पाहून वाहनातील लोकांना वाटले की जणू देवच भेटला. पण साधूचा वेश पांघरलेला तो तर दरोडेखोर निघाला. भक्तिभावाने त्याला पाणी देण्यासाठी उतरलेल्या महिलांना त्याने लुटले. पण पोलिसांनी मात्र त्याच्यासह साथीदारांच्या मुसक्या वळल्या. ही सविस्तर घटना पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खानसने गावातील ललिता पाटील या आपल्या कुटुंबियांसमवेत MH18AJ 9563 क्रमांकाच्या क्रुझर वाहनातून देवदर्शनार्थ ब्रह्मतीला निघाल्या होत्या. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, जेजुरी आदी महत्त्वपूर्ण देवस्थानांना भेटी देऊन दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी त्या उपरोक्त वाहनातून आपल्या नात्या गोत्यातील बाई माणसांच्या सोबत परतीच्या मार्गाला लागले होते. घरी परतताना मालेगाव झोडगे मार्गे हे सर्वजण धुळे गावाकडे वाटचाल करत असताना त्यांचे वाहन धुळे शहरानजीकच्या लळिंगच्या किल्ल्याजवळील लळिंग घाटातून निघाले असताना एक साधू महाराज त्यांच्या वाहनाला भर रस्त्यात आणि दिवसा ढवळ्या आडवा आला. साधूने मार्ग अडवताच वाहन चालक भगवान पाटील यांनी आपले वाहन रस्त्यातच थांबवले. आपल्या मार्गात साधू बाबा आल्याचे पाहताच देव देव करत घराकडे परतणाऱ्या ललिता पाटील आणि गाडीतील भाविकांना जणू परमेश्वराचे साधू महात्म्याच्या माध्यमातून दर्शन झाल्याचा आनंद झाला. उत्सुकतेपोटी ललिता पाटील यांनी गाडीतूनच साधू महाराजांना काय आज्ञा आहे महाराज अशी आत्मीयतेने विचारणा केली असता साधू महाराज बोलते झाले. मुझे पाणी चाहिए. साधू महाराजांनी पाणी पाहिजे म्हणताच ललिता पाटील त्यांच्या मातोश्री सुनंदाबाई आणि चुलत सासू सरलाबाई या सर्वजणी भावूक झाल्या. आपल्या हातून साधू महाराजांना पाणी दिल्यास आपल्या पदरात पुण्य पडेल म्हणून तिघीजण पाणी देण्यास आतुर झाल्या. महाराजांना दक्षिणा देण्याचा प्रयत्न केला, पण साधू महाराजांनी दक्षिणा घेण्यास नकार दिल्यामुळे सर्वजण अधिक प्रभावित झाले. ते सर्वजण साधू महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या गाडीत बसू लागले. तेव्हा पुरुष मंडळी अगोदर गाडीत बसा असा सल्ला साधू महाराजांनी दिला. त्यानुसार पुरुष मंडळी गाडीत बसली. गाडीचा दरवाजा लावला गेला तेव्हा साधू महाराजांचे असली रूप ललिता पाटील, सुनंदबाई आणि सरलाबाई यांना दिसून आले. सोबतची पुरुष मंडळी गाडीत बसताच साधू महाराजांनी त्यांच्या गाडीचा दरवाजा जोरात लावला आणि कमरेला लावलेला चाकू बाहेर काढून तो त्या तिघींना करड्या भाषेत धमकावू लागला. अंगावरील सर्व दागिने ताबडतोब काढा आणि माझ्या झोळीत टाका, नाहीतर हा स्वरा तुमच्या पोटात खुपसला जाईल. ते पाहून त्या तिघी घाबरल्या. तसे गाडीत बसलेली पुरुष मंडळीही गर्भगळी झाली. वाहन चालक भगवान पाटील हे गाडीतून उतरून नकली साधू महाराजाला प्रतिबंधक करून पाहताच लळिंग घाटातील त्याच रस्त्याकडेला काही अंतरावर उभे असलेल्या UK 08TB 2911 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर या वाहनातून 5 दांडगे पुरुष बाहेर पडले आणि साधू महाराजांच्या धिमतीला येऊन उभे राहिले. आता मात्र साधू महाराजांच्या आज्ञेनुसार दागिने झोळीत टाकण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सुनंदाबाईने गळ्यातील सोन्याची मणिमाळ, कानातील सपसे, सरलाबाई आणि ललिताबाई याने अंगावरील सोन्याचे दागिने साधू महाराजांच्या झोळीत टाकले. दागिने झोळीत पडताच साधू महाराज आणि त्यांची सोबती तत्काळ UK 08TB 2911 या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायरमधून तेथून पसार झाले. पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट आदी तीर्थस्थळावरील देवाचे दर्शन करून घरी परतणाऱ्या आणि 2 तासावर आपले घर असणाऱ्या देवभोळ्या महिला पुरुषांना या घटनेचा जबरदस्त धक्का बसला. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्याचा सल्ला वाहन चालक भगवान पाटील यांनी दिला. रस्त्यात लुबाडले गेलेले हे देवभोळे भाविक नजीकच्या रस्त्यावरील मोहाडी पोलीस स्टेशनला गेले. तिथे ललिता पाटील यांनी ठाणे अंमलदारांना घडलेली हकीकत सांगितली आणि रस्ता लुटी संबंधीची फिर्याद दाखल केली. आपल्या कार्यक्षेत्रात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे शहरानजीकच्या लळिंग किल्ला परिसरातील घाटामध्ये रस्ता लुटीचा गुन्हा मोहाडी पोलीस स्टेशनला दाखल होताच पोलीस निरीक्षक
शिल्पा पाटील यांनी गंभीर दखल घेत घटनेची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांना दिली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे शहरातून जाणारे चारही दिशातील सर्व लहान मोठे मार्ग सील केले आणि मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मार्गदर्शन करत गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, कॉन्स्टेबल मुकेश मोरे, मनीष सोनगिरे, रमेश शिंदे, प्रकाश जाधव यांचे पथक शोध कामाला लागले. संबंधित सर्व मार्गावरील उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यांची पडताळणी करत परिसरातील नागरिकांकडे विचारपूस करत रस्ता लूट करणाऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. लळिंग पासून धुळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील ग्रामस्थांनी शोध पथकाला केलेली मदत आणि लुबाडणूक करणाऱ्या बदमाशांच्या जिभेला लागलेली चटक लक्षात घेता शोध पथकाच्या प्रयत्नांना यश आले. घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आतच काही साधू रस्त्यावर थांबून पादचाऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती मोहाडी पोलीस स्टेशनच्या शोध पथकाला मिळाली. त्यानंतर शोध पथकातील कर्मचारी साध्या वेशात घटनास्थळी पोहोचले. साधू महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी साध्या वेशातील मोहाडी पोलिसांनी साधूपुढे लोटांगण घातले. साधू त्यांच्या या विनयशीलतेने प्रभावित झाले. त्याने साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांशी काही संभाषण केले. त्यावरून लळिंग घाटातील रस्ता लूट प्रकरणातील लुटारू हे साधूच असल्याची खात्री मोहाडी पोलीस स्टेशनच्या शोध पथकाला झाली. त्याने लगेच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. लुबाडले गेलेल्या महिलांची रस्ता लूट करून पळून जाणाऱ्या साधू वेशातील ठगांच्या गाडीचा क्रमांक पोलिसांना दिला होता. त्या क्रमांकाची गाडीही परिसरात उभी असलेली पोलीस पथकाला दिसून आली. घटनास्थळी मिळून आलेले 4 आणि गाडीत बसलेले 2 अशांना त्यांच्या गाडीसह मोहाडी पोलीस स्टेशनला आणले. चौकशी दरम्यान आपण त्या गावचे नाहीच असा पवित्रा त्या बनावट साधूंच्या टोळीने घेतला होता. पण प्रश्नाचा भडीमार होताच आपणच रस्ता लुटतील गुन्हेगार असल्याची कबुली 6 संशयितांनी दिली. लळिंग घाटातील रस्त्यावर आपण रस्ता लूट केल्याची कबुली जबाब पोलिसांनी कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध केल्यानंतर पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या टोळीतील सोमनाथ नाथ सफेरे, गोविंदनाथ कल्लूनाथ नाथ सफेरे, सौदागर बाबूनाथ नाथ सफेरे, जागीरनाथ बाबूनाथ नाथ सफेरे, क्रांता सोमनाथ नाथ सफेरे, विक्की सोमनाथ नाथ सफेरे यांना अटक करून त्यांच्यावर रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला. हे सर्व लुटारू देवभूमीतील म्हणजे उत्तराखंडातील हरिद्वार जिल्ह्यातील तारोशनबाद तालुक्यातील वसेपुरा गावातील सफेरा वस्तीतील लुटारू असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले. हे सर्व लुटारू एकाच कुटुंबातील असल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, कॉन्स्टेबल मुकेश मोरे, मनीष सोनगिरे, रमेश शिंदे, प्रकाश जाधव यांच्या शोध पथकाने पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटना घडल्यापासून 24 तासांच्या आत घटनेवर प्रकाश टाकला. घटनेतील आरोपींना शोधून त्यांना गजाआड केले. घटनेत वापरलेले वाहन जप्त केले आणि लळिंग घाटात ललिता पाटील, सुनंदाबाई आणि सरलाबाई यांच्याकडून धाकड पश्चात दाखवत लुटलेले दागिने त्यांच्याकडून हस्तगत केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि उपनिरीक्षक मोहन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.